माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, इसवी सन 33मध्ये जगाने दोन वेगवेगळ्या राजकीय मिरवणुकी अनुभवल्या, ज्यांनी संपूर्ण जगावर आपला प्रभाव टाकला. एक मिरवणूक येशूच्या येरुशलेममधील प्रवेशाची होती, तर दुसरी पिलातवाड्यापासून काल्वारीपर्यंतची होती. येशूची येरुशलेम शहरामध्ये प्रवेश ही एक राजकीय घटना होती. प्राचीन जगात एखाद्या राजकीय शासकाचा शहरात प्रवेश करणे ही गोष्ट अतिशय महत्त्वाची होती. सत्ता वर्चस्व दाखविण्यासाठी रोमन राज्यकर्ते युद्धातील घोड्यावर बसून शहरात प्रवेश करायचे. येशू मात्र गाढवावर बसून स्वार होऊन येरुशलेमला आला, कारण येशू वेगळ्या प्रकारचा राजा होता व त्याचे राज्य स्वर्गाचे होते. येशू येरुशलेममध्ये आला तेव्हा तो स्पष्टपणे सांगत होता, परमेश्वराचे राज्य रोमन राज्याशी व राजकारणाशी अगदी उलट आहे. हिंसाचार, जबरदस्तीने लोकांवर दबाव टाकून मिळविलेला विजयी होण्यासाठी बनवलेली राजकीय व्यवस्था, हे झाले रोमन राजकारण. येशूचे राज्य हे नम्रता, सेवा आणि एक अहिंसक प्रेमाचे राजकारण होते. हे सर्व लोकांना आपल्या कवेत घेते, विशेषतः ज्यांना आपण आपले शत्रू मानतो त्यांना देखील. पिलातवाड्यातील मिरवणूक तर येशूच्या अटकेपासून सुरू झाली. राजकारण तेथेही खेळले गेले. तेथेही पक्ष बदलू राजकारण जुदासच्या रूपाने घडले. अवघ्या काही पैशासाठी जुदासने पक्ष बदलला. इतकेच नव्हे तर आपल्या गुरुशी फितुरी केली. हे झाले फितुरीचे राजकारण. पण येशूने मात्र तरीही मित्र म्हणून त्याची गळाभेट घेतली. हे झाले क्षमेचे राजकारण. शिपायांनी येशूला अटक केली आणि लागलीच पेत्राने एकाचा कान कापला. हेच झाले सामर्थ्य व शक्ती दाखविणारे शक्ती प्रदर्शनाचे राजकारण. तर ज्याचा कान पेत्राने कापला तो पुन्हा जोडून देणे, हे झाले सलोख्याचे राजकारण. येशूला अटक करण्यात आली आणि यहुदी सभा, शास्त्री, नियमशास्त्राचे शिक्षक आणि वडील यांच्या समोर देण्यात आली. तेव्हा त्यांनी मंदिरासंबंधी अपशब्द बोलल्याचा गुन्हा त्याच्यावर लावला होता. परंतु त्याला पिलातासमोर आणण्यात आले तेव्हा धार्मिक अधिकाऱ्यांनी हा गुन्हा राजकीय गुन्ह्यात बदलला व तो राजा असल्याचा दावा करतो असा राजकीय गुन्हा त्याच्यावर दाखल केला. येशूने मी यहुद्यांचा राजा आहे असे म्हटलेल्या वाक्याचा योग्य प्रकारे गैरवापर करून त्याला शिक्षा ठोठावली गेली. येशूने मी यहुद्यांचा राजा आहे असे म्हटलेल्या वाक्याचा योग्य प्रकारे गैरवापर करून त्याला शिक्षा ठोठावली गेली. त्याला देखील देशद्रोही ठरवले गेले. पिलात रोमी अधिकारी, ज्याच्याकडे सत्ता व अधिकार होते, परंतु सत्य ठाऊक असून सुद्धा तो आपला निर्णय दबावाखाली व खुर्ची गमावण्याच्या भीतीपोटी घेतो व स्वतःला दोषमुक्त दाखविण्यासाठी पाण्याने हात धुतो. हे झाले सत्तेसाठी, सत्तेच्या लालसीपोटी, हव्यासापोटी केलेले दबावाचे राजकारण. असंख्य आरोप होत असतानाही आपली बाजू सत्याची आहे हे जाणून सुद्धा शांतपणे उत्तर देऊन आपली बाजू मांडणे, हे झाले संयमाचे राजकारण. येशू निर्दोष असताही त्याला शिक्षा देऊन बराबसला सोडले व येशूला शिक्षा देण्यासाठी यहुद्यांच्या हाती दिले. तेव्हा धर्मामध्येही राजकारण शिरले. सायमन सिरेनिकरला येशूचा क्रूस वाहण्यास भाग पाडतात. हे होते दडपशाहीचे राजकारण. येशू मात्र आपला क्रूस स्वइच्छेने वाहत होता. हे झाले प्रीतीचे राजकारण.
वेरोनिकाच्या धैर्याला दाद न देणे हे होते भित्रेपणाचे राजकारण. तर तिच्या धैर्याला दाद देण्यासाठी आपल्या चेहऱ्याचे रूप त्यावर उठविणे हे झाले प्रोत्साहनाची राजकारण. कालवारीच्या टेकडीवर राजकीय शक्तींनी कळस गाठला. कोणत्याही प्रकारच्या वैयक्तिक मानवाधिकाराचा विचार न करता येशूला नग्न केले गेले. येशू निर्दोष असताही त्याला चोरांमध्ये क्रुशाला खिळले. थोडीसुद्धा दयामाया न दाखवता पाण्याऐवजी त्याला आम प्यायला दिले आणि शेवटी त्याच्या कुशीत भाला भोसकला गेला. हे झाले हिंसक आणि लज्जास्पद राजकारण. येशूने मात्र उजव्या हाताकडील चोराला समाधान देऊन, मरियेला जगासाठी आई म्हणून नेमून व शेवटी हे बापा त्यांना क्षमा कर कारण ते काय करतात हे त्यांना कळत नाही अशा शब्दांत आपल्या शत्रूलाही क्षमा करून गौरवशाली राजकारण जगासमोर ठेवले. येशूच्या मिरवणुकीने परमेश्वराच्या राज्याची घोषणा केली तर पिलाताच्या मिरवणुकीने केवळ साम्राज्याच्या सामर्थ्याची घोषणा केली. रोमन साम्राज्याने फक्त विजय मिळवून जबरदस्तीने आणि हिंसाचाराच्या राजकारणासह राज्य केले. येशूने तर एका वेगळ्याच प्रकारचे राज्य घोषित केले जे रोमन राज्याशी व राजकारणाशी अतिशय भिन्न होते. येशूच्या वचनातून व कृतीतून जी सुवार्ता घोषित झाली ती म्हणजे सेवा, नम्रता, क्षमा आणि अहिंसक प्रेमाचे राजकारण होय. पोप फ्रान्सिस म्हणतात, पोप फ्रान्सिस आम्हाला आम्ही सारे बंधू भगिनी या विश्व परिपत्रकातील 5व्या अध्यायात उत्तम राजकारणाविषयी लिहितात. राजकारण म्हणजे समाजातील सामाजिक बहिष्कार, अवयव विक्री, शस्त्रे व मादक पदार्थांची विक्री व तस्करी, लैंगिक शोषण, गुलाम कामगार, दहशतवाद, संघटित गुन्हेगारी यासारख्या मूलभूत मानवाधिकारावर आक्रमण करणाऱ्या गोष्टीवर तोडगा काढणे होय. पोप पुढे म्हणतात, जागतिक समुदायाच्या विकासासाठी लोक व राष्ट्र यांच्यातील सामाजिक मैत्री व बंधुत्व यावर आधारित चांगल्या प्रकारच्या राजकारणाची गरज आहे जे सामान्य जनतेच्या सेवेत असेल. आज बहुतेकदा राजकारण जगामध्ये प्रगती करण्यास बाधा आणणारे राजकारण म्हणून आपले उग्र रूप धारण करीत आहे आणि याची प्रचिती आपल्याला रशिया आणि युक्रेन या 2 देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धातून दिसते. जबरदस्तीने इतरांचा भाग हिसकावून घेणे, अत्याचार करणे, माझं ते खरं हे मानणे, मी सर्वश्रेष्ठ ही भावना बाळगणे हे झाले जबरदस्तीचे राजकारण. आणि आज जबरदस्तीच्या राजकारणामुळे संपूर्ण जग अशांत झाली आहे. अनेक घरे उद्ध्वस्त होत आहेत, लहान मुलं अनाथ होत आहेत, अनेक स्त्रिया विधवा होत आहेत, अनेक मुलं आपल्या आईवडिलांना मुकत आहेत, तर अनेक आई वडील आपल्या मुलांना मुकत आहेत. कोणाला घर नाही, कोणाची शाळा नाही, मुलांचे भवितव्य तर संपूर्ण अंधारात आहे. फक्त जीव वाचवण्यासाठी लोक पळत आहेत. त्यांना माहीत नाही ते कुठे चालले आहेत, कसे राहणार आहेत. आणि हे केवळ का तर स्वार्थी राजकारणामुळे, स्वार्थी विचारसरणीमुळे. जगातील राजकीय नेते कदाचित 1-2 वर्षांनी एकत्र भेटतील, एकमेकांचे हात हातात घेतील, गळाभेट करतील. राजकारणी युद्ध सुरू करतात परंतु प्रत्यक्ष युद्ध कधीही लढत नाहीत. युद्ध लढतात ते सैनिक आणि सामान्य माणूस ज्यांना युद्ध कधीच नको असते. त्यांना हवी असते शांती. परंतु जगाचा इतिहास सांगते हेच लोक युद्ध लढत असतात.
युद्धात अनेक आपलं सर्वस्व गमावतात. दुर्दैवाने आम्ही येशूच्या राजकारणाने नव्हे तर रोमन राजकारणाने जगायला लागलो आहोत. जेव्हा जेव्हा आम्ही अन्याय व अत्याचाराने वागतो व इतरांवर जबरदस्तीने व हिंसाचाराद्वारे प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आम्ही येशूच्या राजकारणाचा त्याग करून रोमन राजकारणाचे अनुकरण करतो. येशूने त्याच्या राज्याचा उल्लेख परमेश्वराचे राज्य म्हणून केला. ही एक राजकीय जीवनशैली आहे जी हिंसक विषयावर आधारित नसून नम्र सेवेवर आधारित आहे. येशूच्या राजकारणात तर प्रत्येकाला दररोजची भाकर मिळणे, पापांची क्षमा देणे म्हणजेच माफ करणे, मोह व प्रसिद्धी टाळणे, शेजाऱ्यावर प्रीती करून सर्वांशी सलोख्याने वागणे व क्षमाशील बनणे या गोष्टींचा अंतर्भाव आहे. पिलाताचे राजकारण जगणारे जशी लोक आहेत, तशी येशूच्या मार्गाने चालणारे सुद्धा लोक या जगात आहेत. का असेना, पण येशूचा आदर्श समोर ठेवून ते मार्गक्रमण करीत आहेत. आणि ह्याचे उत्तम उदाहरण अगदी नजीकच्या काळात आपल्याला पाहावयास मिळते. भारतातील मिझोरम राज्यातील 2 मिशनरी ऑफ चॅरिटी सिस्टरांनी रशियाच्या संपूर्ण आक्रमणादरम्यान युद्धग्रस्त युक्रेनमध्ये लोकांची सेवा करण्यासाठी राहण्याचा निर्णय घेतला आहे. सिस्टर रोसेला नुथंगी आणि ॲन फ्रीडा म्हणतात की युद्धाने जीवन उद्ध्वस्त झालेल्यांची आणि जखमींची सेवा करण्यासाठी त्या आपला जीव धोक्यात घालण्यास तयार आहेत. 2 मार्च रोजी कलकत्ता येथील त्यांच्या वरिष्ठ जनरल सिस्टर प्रेमा यांनी त्यांच्याशी संपर्क केला आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितले. परंतु त्या दोघांनी शक्य असेल त्या मार्गाने लोकांना मदत करण्यासाठी ते जिथे आहेत तिथेच राहणे पसंत केले. या 2 सिस्टरांचा हा धाडसी निर्णय आम्हाला चर्च व ख्रिस्ती म्हणजे खरोखर काय याचे एक छोटेसे उदाहरण आहे. प्रत्येक मिशनरी त्यांच्या स्वतःच्या जीवनापेक्षा त्यांच्या सहकारी पुरुष आणि स्त्रियांच्या जीवनाची आणि सोयीची जास्त काळजी घेते. ते त्यांच्या देखरेखीखाली असलेल्या लोकांना त्यांच्या मदतीची, प्रार्थनाची आणि समर्थनाची सर्वात जास्त गरज असते, तेव्हा ते पळून जाण्याच्या त्यांच्या उदात्त आवाहनाला भ्याडपणा आणि अशोभनीय मानतात. हे झाले ख्रिस्ताचे अनुयायी. पोप फ्रान्सिस म्हणतात, आपल्याला अशा राजकारणाची गरज आहे जिथे आपण लोकांचे व्यक्ती स्वातंत्र्य ओळखून चर्चा व सुसंवादासाठी मुक्त असू. येशूच्या राजकारणाला ही मुभा सर्वांनाच होती. तो मंदिरात नेहमीच शास्त्री पुरुषांशी व इतर वेळी आपल्या शिष्यांशी चर्चा करून त्यांची मते जाणत असे. आपली मते त्याने कधीही इतरांवर लादली नाहीत. पोपला आपल्याकडून मानवी हक्कांच्या सन्मानावर केंद्रित राजकारण अपेक्षित आहे, नफा व पैशांच्या अधीन असलेले नव्हे. रोमी राजकारण पैशाच्या अधीन होते आणि म्हणूनच कैसराला कर द्यावा की नको यावरूनही राजकारण खेळले जात होते. मंदिराच्या दानपेटीत पुष्कळ दान करणाऱ्यांची वाहवा करण्यात आली. शिष्यांनी सुद्धा पापी स्त्रीने येशूच्या पायाला लावलेल्या तेलाची किंमत पैशांत केली. येशूची ही किंमत पैशांनी करण्यात आली, तीही त्याच्या स्वकीयांकडून. येशूने मात्र मंदिरात चाललेला बाजार उधळून लावला. पापी स्त्रीच्या कृत्याचे कौतुक केले, विधवा स्त्रीच्या दानाचेही कौतुक करून पैशाविना राजकारण मांडले.
दुसऱ्यावर शिंतोडे उडविण्याचे राजकारण शास्त्री व पुरुषांनी केले जेव्हा त्यांनी व्याभिचारी स्त्रीला येशूकडे आणले. सत्य काय आहे हे समजून न घेता व ह्या गुन्ह्याचा दुसरा भागीदार मात्र मुक्त असताना त्या स्त्रीची अब्रू चव्हाड्यावर मांडली. हे झाले गलिच्छ राजकारण. परंतु संपूर्ण अधिकार असताना सुद्धा त्या स्त्रीच्या प्रतिमेला कोणताही धक्का न देता, तिचा कोणताही न्याय न करता तिला जीवन जगण्याची दिलेली आशा व नवीन दिशा, हेच खरे उत्तम राजकारण. जगातील बहिष्कृत व्यक्तींचा तिरस्कार करून त्यांचा फायदा फक्त आपल्या राजकीय हेतूसाठी करणे हे होते पुरुषांचे राजकारण. येशूने मात्र त्यांच्या घरी जाऊन त्यांच्यासोबत जेवून त्यांचे परिवर्तन घडवून आणले. हे होते येशूचे राजकारण. येशूचे राजकारण आपल्या वैयक्तिक जीवनावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करीत आहे, परंतु आपल्या राजकीय जीवनावर देखील त्याचा प्रभाव पडला पाहिजे. जेव्हा जेव्हा वैयक्तिक किंवा राजकीय व्यवस्था हिंसा, शक्ती प्रदर्शन आणि जबरदस्ती ह्या गोष्टींचा वापर विजयी होण्यासाठी करतो, तेव्हा येशू आपल्याला एका वेगळ्या प्रकारच्या राजकारणाद्वारे प्रेम, सेवा आणि क्षमा करून जगण्यास आवाहन करीत आहे. जगातील सर्वच मोठे देश, श्रीमंत देश करोडो, लाखो, मिलियन रुपये खर्च करून परग्रहावर जीवन शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि त्याहूनही दुप्पट किंमत पृथ्वीवर असलेले जीवन नष्ट करण्यासाठी घालीत आहे. किती हा विरोधाभास. आपल्याकडे जे काही आहे, आपल्याकडे जे काही नाही त्याचा शोध घेण्यासाठी आपण प्रयत्न करतो, परंतु आपणाकडे जे आहे त्याचं संवर्धन, त्याचं संरक्षण, त्याची काळजी घेण्यास मात्र आपण कमी पडतो, किंबहुना आपल्याला कमी पाडलं जाते. जगभरात सध्याच्या काळात वारंवार आपण बातम्या ऐकत आहोत. अण्वस्त्रांचा वापर करून देश एकमेकांबरोबर युद्ध करू इच्छित आहेत. एका अण्वस्त्रामुळे जपानची शहरं उद्ध्वस्त झाली. वर्षानुवर्षे या अण्वस्त्रांचा प्रभाव भोगीत आहेत आणि तरी यातून धडा घेण्याऐवजी आपण जास्तीत जास्त अण्वस्त्राचा वापर कसा करावा यासाठी प्रयत्नशील आहोत. ज्या देशाकडे जास्तीत जास्त युद्ध करण्यासाठी सामुग्री, तेच देश महाशक्ती मानले जात आहेत आणि मग आपल्याकडे असलेल्या सर्व अवजारांचा, शस्त्रांचा वापर आपल्या आजूबाजूला असलेल्या दुर्बळ, गरीब, आकाराने छोटा असलेल्या देशांना प्रभावित करण्यासाठी, त्यांच्यावर आपला दबदबा वाढविण्यासाठी, त्यांचे स्वातंत्र्य नष्ट करण्यासाठी केला जात आहे. माणसाच्या हातात जेव्हा सत्ता येते तेव्हा माणूस बदलतो. ह्याचे उदाहरण म्हणजे ह्या दिवसांत एक महत्त्वपूर्ण व्यक्तीचे आपण वारंवार नाव ऐकतो, ते म्हणजे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन. हे नाव आपण सातत्याने ऐकतो. त्यांच्या बालपणाविषयी अभ्यास केला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की पुतिन हे अतिशय सामान्य गरीब घरात जन्माला आलेली. त्यांची आई एका कारखान्यात काम करायची, वडील छोटीशी नोकरी करत होती. त्यांचे 2 भाऊ लहान वयातच मरण पावलेले होते. अतिशय गरिबीची, हलाखीची परिस्थिती त्यांनी त्यांच्या बालपणात अनुभवली होती. अनेक अन्याय, अत्याचार त्यांनी त्यांच्या बालपणातच सहन केले होते आणि घरची आर्थिक परिस्थिती इतकी बेताची होती की त्यांच्या घरामध्ये त्यांना साधा टॉयलेट किंवा थंडीच्या दिवसात गरम पाणीसुद्धा मिळत नसे. अशा प्रतिकूल परिस्थितीत एक एक पायरी पुढे चालत ते सत्तेवर आले. परंतु जेव्हा ते सत्तेवर आले तेव्हा मात्र त्यांना या परिस्थितीचा विसर पडला आणि हीच परिस्थिती आज अनेकांवर ते आणू इच्छित आहेत.
माणूस सत्तेवर आल्यानंतर सकारात्मक बदल समाजात होणे आवश्यक असते. ज्या गोष्टी आपल्याला मिळाल्या नाहीत, ज्या गोष्टी आपण भोगल्या आहेत, त्या इतरांना भोगायला लागू नयेत म्हणूनच त्यांनी प्रयत्नशील असणे आवश्यक असते. परंतु अनेक वेळेला आपल्याला विरोधाभास दिसतो. माणूस सत्तेवर आल्यानंतर आपला मूळ, आपला भूतकाळ विसरतो आणि सत्तेच्या लालसेपोटी, सत्तेच्या हव्यासापोटी आणि सत्तेमध्ये बेधुंद होऊन जे जीवन काही वर्षाआधी आपल्याला नकोसे वाटत होतं, अशाच प्रकारचं जीवन दुसऱ्यावर लादतात. या उलट अमेरिकेचे पूर्व राष्ट्रपती अब्राहम लिंकन हे जगामध्ये अतिशय प्रसिद्ध आहेत. कशासाठी? तर त्यांच्या साध्या वागण्यासाठी. अब्राहम लिंकन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले. अतिशय कुरूप दिसणारी ही व्यक्ती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आली. काही वर्षानंतर त्यांना एका पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारण्यात आला, सर, आपला मुलगा जगातील सगळ्यात महागडी कार वापरतो, पण आपण मात्र अतिशय सामान्य माणसं वापरतात त्याप्रमाणे अगदी साधी कार वापरता. ह्याचं कारण काय? स्मितहास्य करून ते म्हणाले, माझा मुलगा हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचा मुलगा आहे म्हणून तो जगातली सगळ्यात महागडी कार वापरतो. मी मात्र एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणून मी सामान्य शेतकऱ्याप्रमाणे साधी कार वापरतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या पूर्वीच्या परिस्थितीचे भान ठेवणे आणि त्यानुसार वागणे हे खरे राजकारण. माझ्या देशातील आया बहिणींच्या अंगावर लाज झाकण्या इतके सुद्धा कपडे नाहीत. अशा वेळेला आपल्या स्वतःच्या कपड्यांचा त्याग करून आयुष्यभर पंचा नेसणारे सुद्धा राजकारणी होते आणि सामान्य स्थितीतून सत्तेत आल्यानंतर लाखो रुपये खर्च करून आपला सूट विकत घेणारे सुद्धा राजकारणीच आहेत. पोप म्हणतात, राजकारण हे अर्थव्यवस्थेच्या अधीन असू शकत नाही. राजकारण सत्तेचा दुरुपयोग, भ्रष्टाचार, कायद्याकडे केलेले दुर्लक्ष आणि अकार्यक्षमता स्पष्टपणे नाकारले गेल्या पाहिजेत. राजकारणात सत्तेचा दुरुपयोग, भ्रष्टाचार, कायद्याकडे केलेले दुर्लक्ष आणि अकार्यक्षमता स्पष्टपणे नाकारले गेल्या पाहिजेत. तर त्याऐवजी दूरदृष्टी असलेली आणि संकटाच्या वेगवेगळ्या बाबी हाताळण्यासाठी नवीन, अविभाज्य व चांगला दृष्टिकोन देण्यास सक्षम राजकारण आवश्यक आहे. दुसऱ्या शब्दात, एक निरोगी राजकारण समाज व्यवस्था सुधारण्यासाठी आणि समन्वय साधण्यासाठी सक्षम असावे. ते उत्कृष्ट पद्धतींना प्रोत्साहन देते आणि अयोग्य दबावावर मात करते. थोडक्यात, आपल्याला येशूचे राजकारण हवे आहे, पिलाताचे नव्हे. आपल्याला येशूचे राजकारण हवे आहे, पिलाताचे नव्हे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्या नावे. आमेन.